नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पुणे शहरानंतर आता ग्रामीण भागात कोयता गँगचा थरार, दहशत माजविणारा व्हिडिओ समोर। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे। खून, मारामारी आणि दरोडा यांसारख्या घटनेत वाढ होत असल्याने आता पुण्याच्या ग्रामीण भागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुणे शहरासह आता ग्रामीण भागात देखील कोयता हल्ल्याची दहशत पाहायला मिळत आहे। पुण्यातल्या हवेली तालुक्यातल्या श्रीरामनगरमध्ये कोयता गँगनं दहशत माजवण्याचा प्रयत्न करत हल्लेखोरानं मोठं नुकसान केलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास काही जणांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी अचानक पानटपरीवर हल्ला केला। टपरीमधील साहित्याची प्रमाणात तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेमुळे शिवगंगा खोऱ्यातील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या सर्व घटना CCTV मध्ये कैद झाल्या आहे। पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही। याबाबत स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही माहिती खेड शिवापूर पोलिसांना दिली, मात्र पोलिसांनी स्वतःहून कुठलीच कारवाई न केल्यानं पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी दुकानदाराचं मोठं नुकसान झालं आहे। पुण्यात आता कोयता गँग नवीन राहिली नाही। हातात कोयता तसेच बांबू स्टिक असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले होते। त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे। तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसून येत असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे।